तर मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओमध्ये बनत राहा आणि जर व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण जाणार आहे माचाळला. तर आपल्या इथे पाहुणा आलाय, ये देखो. आलेत आपले गुरं. सावळ्या आलाय, त्या मागे हा पांढरे आहे, ही आपली गाय आहे. मजा आली. तर आता आपला ट्रायपॉड आलाय, आपण ऑनलाईन मागवला होता. असं आहे. तर मंडळी, आता जो आपला कॅमेरा आहे तो लावला आहे, आपल्या सेल्फी स्टिकला लावला आहे आणि बघूया बोललो कशी येते व्हिडिओ. तर ठीक आहे, आत्ता जी आपण व्हिडिओ काढणार आहे आणि आत्ता आपण चाललो आहे माचाळला. तर तिकडे आपण सेल्फी स्टिकनेच ही व्हिडिओ काढणार आहे, बनवणार आहे आज. तर बघूया, चला. तर उतरलो आहे आपण आता इथून, सांडीमवाडी इथून खालती आलो आहे. या साईडला सगळेजण आधीच वाट बघत होते, अगोदरच लेट झाला आहे जायला. मामी कुठे गेली? बसंती वाऱ्यात तोऱ्यात तर आता आपण पोहोचलोय माचाळ येथे, शाळेजवळ आहे आणि इथे शाळा आहे. लहान पोरं शिक्षा भेटली वाटते त्यांना. बाहेर उभे शाळेत अभ्यास वगैरे नसेल केला त्यांनी. हा ओढा क्रॉस करायचा आहे आता आपल्याला. सायमनला नुसते फोटो काढायचे असतात, कुठल्या साईडवर टाकतो काय माहिती. MB त्याची कशी भरत नाही अकाउंटची. काय व्ह्यू येतोय, खरं खतरनाक व्ह्यू होतोय. व्हिडिओमध्ये बघशील नंतर तू बोलशील अरे काय व्ह्यू आहे. तर आता तू बघशील ना असं बोलून हे काय. चला आता मोठा टास्क आहे, यांचा व्हिडिओ काढ, त्यांचा व्हिडिओ काढ. तेच करतोय. तिथे जा ना, पुढे समोरून काढ ना. अरे पण्या पकड ना वहिनीचा हात, अरे पडेल बिडेल पडेल. एक नंबर व्ह्यू होता.
पाऊस येतोय आणि हे लोक भिजत आहेत. भावेश गारटशील अरे अरे वहिनीला बाहेर टाकला तुम्ही. तिला काय ठेवलं का हे असे व्ह्यू बघण्यासाठी तर आपण इथे येतो. होय तर रूम लॉक आहे आणि सगळे गेलेत शेती करायला, नाचणीची शेती. तर तीच तुम्हाला आता दाखवायला चाललो आहे. ते लहान बाळांना देतात ना नाचणीचं सत्व, तर हे त्याची शेती होते, नाचणी. पाऊस कमी आहे 2-3 दिवस झाले, त्याच्यामुळे थंडी कमी वाटते आपल्याला. वादळवाला पण कमी आहे. चला येतो. आणि मी इथे मामीची छत्री घेऊन आलो आहे, कारण मी जो रेनकोट आणलेला तो गाडीमध्येच विसरलो आहे, त्याच्यामुळे मी यूज करतो आहे. आता मोबाईल भिजेल. मस्त वातावरण इथे, एक नंबर. इथे एवढ्या वरती आहे हे घरं, तरी पण इथे पाणी बघा, 24 तास पाणी फुल. पाणी बंद करूया आपण. पाणी वेस्ट नको. आमच्या इथे पाणी आम्हाला बघायला मिळत नाही, पाण्यासाठी आम्ही मरतो. आणि इथे बघा 24 तास पाणी आहे एवढ्या वरती असून. इथे वादळ एवढा असतो ना, त्याच्यामुळे इथे पत्रे लावलेत असे, नाहीतर मग हे वरचे कौला वगैरे पत्रे वगैरे उडून जातील. जायचं ह्या घरामध्ये, तिथे कोंबड्या आहेत बघा. चला आतमध्ये झालं. हे बघा किती जमा झालं माझ्या आवाजाने. हाय तू मग काय आंबे फणस खातो, मला पण द्या. आले सगळे आतमध्ये. ए चला बाहेर. इथे गेल्या टायमाला चूल केली होती आपण, शेकोटी केली होती इथे. नाही नाही आले सगळे आतमध्ये. तर आम्हाला आमच्या साईडला ह्या वस्तूला बोलतात इरला. तर तुमच्या साईडला ह्या वस्तूला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. पारंपरिक पद्धतीचा रेनकोट. हलका एवढा काय वजन नाही. दुसरी घोंगडी आपण मागच्या जर व्हिडिओ बघितली असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला घोंगडी दाखवली होती. तर ती थंडीतून यूज करतात आणि ही पावसाळ्यातून यूज केली जाते. तर चला पुढे जाऊया. सगळेजण पुढे गेलेत फोटो काढायला. मस्त वाटतं इथे, त्याच्यामुळे मी हे असं फूल घालून आलो आहे. कारण मागच्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा भरपूर थंडी वाजत होती, तेव्हा पाऊस आणि जो वारा वादळ आहे तो पण जास्त होता, त्याच्यामुळे थंडी वाजत होती आणि वरून आम्ही भिजलो होतो. आणि आता तसं काय नाही, आता आम्ही गाडीतून आलो आहे आणि फुल हाताचा टी शर्ट घातला आहे. तुम्हाला दाखवतो. फुल हाताचा टी शर्ट घातलं आहे म्हणजे थंडी वाजणार नाही त्यासाठी. तर आता आपण अँगल चेंज केला आहे व्हिडिओचा आणि
0.5च्या अँगलमध्ये काढतोय आपण. तर ह्या साईडला आमची वहिनी आहे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये. वहिनी, तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं की नाही तो पहिला सांगा. कधीच केलाय ना? तर वहिनीला इथे यायचं होतं म्हणून आम्ही आलो या, कारण आम्ही तर आलो होतो मागच्या वेळी आणि त्या स्पेशल ह्या इकडे येण्यासाठी स्पेशल त्या आल्यात बसमधून. स्वतःची गाडी असून बसमधून आल्यात त्या. तर या साईडला जाऊया, इथे नाचणीची शेती चालू आहे. आणि त्या साईडला सगळेजण गेलेत फोटोशूट करायला. इथे कुठेही काढा फोटो चांगले देणार. नेटवर्क काय म्हणते? नाही, इथे धुकं पडलंय आणि इथे बघा ऊन पडलंय. तिथे ऊन आहे बघ. आलं धुकं? वरती धुकं आहे. चला पळा, पाऊस आलाय. एक तर छत्री घेऊन नाही आलो. चला चला चला. आपण बसतो जेवायला. डाळ भात आहे आणि गरम गरम बटाट्याची आणि वांगा बटाट्याची भाजी आहे. या साईडला श्रेयस बसलाय, भावेश आहे, अनिल दादा आहे, सायमंड आहे, पण्या बसलाय आणि मामा बसले जेवायला. तर मंडळी, ही बघा, ही आहे रानातली भाजी आणि ही बांधाबिंदावर येते पावसाळ्याच्याच टायमाला. ह्याला काटलं बोलतात. तर तुमच्या साईडला ह्याला काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याची साईज एवढीच असते, ही कारल्यासारखी असते पण ही गोड असते आणि कारलं कडू असतं. बाय बाय.